सर्वांना नमस्कार. आज मी पंडित दीनदयाल उपाध्याय हे पुस्तक वाचणार आहे. याचे मूळ लेखक आहेत न. मध्वराव, अनुवादक आहेत प्रकाश देशपांडे. पंडित दीनदयाल उपाध्याय. एकदा दीनदयाल उपाध्याय मुझफ्फरपूरहून मोतीहारीला चालले होते. त्याच डब्यात जिल्ह्याचे कोणी उच्च पदाधिकारी प्रवास करीत होते. डब्यात एक मुलगा आला आणि दीनदयालजींकडे जोडे उचलून पॉलिश करू लागला. दीनदयालजी वर्तमानपत्र वाचत होते. ते तसेच वाचत राहिले. पॉलिश झाल्यानंतर तो मुलगा सोबतच्या अधिकाऱ्याला म्हणाला, साहेब पॉलिश करू? साहेबांनी विचारले, साफ करायचे कापड आहे काय? नाही, मुलाने दीनवाने उत्तर दिले. साहेब म्हणाले, मग जा इथून. मुलगा दीनदयालजींजवळून पैसे घेऊन खिन्नपणे परत जायला लागला. चेहऱ्यावर असहाय्यतेची छाया पसरलेली. दीनदयालजी उठले. त्याला थांबवून ते म्हणाले, मुलं साहेबांच्या जोड्यांनाही पॉलिश कर. मग त्यांनी आपल्या थैलीतून एक जुना टॉवेल काढला. त्याचा एक तुकडा फाडला आणि तो मुलाला देत म्हणाले, घे मुला, हे कापड घे. नीट ठेव, फेकू नकोस. बघ, कापड नसल्यामुळे तुझे नुकसान होणार नाही. मुलगा खुश झाला. अधिकारी दीनदयालजींकडे बघतच राहिले. तोच स्टेशन आले. दीनदयाळ उपाध्याय जिंदाबादचे नारे लावत कार्यकर्त्यांची गर्दी डब्याजवळ पोहोचली. अधिकारी अवाक झाले. त्यांनी विचारले, तर आपणच ते दीनदयाल उपाध्याय, अखिल भारतीय नेते? दीनदयालजींनी फक्त स्मित केले. असे जीवनात खऱ्या अर्थाने दीनदयाल राहिलेले पंडित दीनदयालजी उपाध्याय साधेपणा आणि उच्च विचार यांचे साकार रूप होत. त्यांचेच हे चरित्र. पंडित दीनदयाल उपाध्याय. पोस्टाच्या एका नव्या तिकिटाचे प्रकाशन झाले. 5 मे 1978 या दिवशी भारताचे परराष्ट्र मंत्री श्री अटल बिहारी वाजपेयी यांनी हे तिकीट प्रस्तुत केले. देशाच्या साऱ्याच प्रमुख शहरात प्रकाश समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. नागपूर, दिल्ली, बंगलोर येथेही मध्यवर्ती सरकारच्या डाकतार विभागाकडून हा समारंभ घडविण्यात आला. या तिकिटावर शब्द होत, नवोज्ज्वल भारताचे महानायक. व्यक्तित्व, साधारण शरीर, गोल चेहरा, विशाल डोळे, धारदार नाक, भव्य कपाळ, भारदस्त आवाज, डोक्यावर थोडे वाढलेले केस, जाड्या भरड्या कपड्याचा कुर्ता, तशाच प्रकारचे पांढरे धोतर, एखादवेळी शाल, कपड्यांकडे बहुतेक वेळा दुर्लक्षच, अत्यंत साधी वेशभूषा, चेहऱ्यावर नेहमीच कोणत्या तरी विचारात गढलेला चिंतनमग्न असा भाव, सौम्य आत्मीयता वाटावी असे रूप, भाषणात, चर्चेत स्वतःबद्दल फार कमी बोलणं, गर्दीत किंवा व्यासपीठावर प्रसिद्धीच्या झगमगाटापासून स्वतःला दूर ठेवण्याची वृत्ती. वक्ते, लेखक, पत्रकार, राजनीतिज्ञ आणि त्याचबरोबर विचारवंत. जीवनभर देश, जनता आणि जनतेच्या समस्या यांच्याच चिंतेत मग्न. आजन्म ब्रह्मचारी. स्नेहशील, विनोदप्रिय, छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत साऱ्यांचे मित्र. मधुरवाणी, निराभिमानी, मोठेपणा, प्रतिष्ठा या गोष्टींना कधीच आपल्याजवळ फिरकू न देणारा. त्यांच्या भाषणात, लेखनात मौलिक विचार असत, तेही सुरुचिपूर्व. त्यांचे विचार ऐकणारा संतुष्ट होत असे. शब्दांमधून अमृत वर्षाव प्रत्यक्षात अवतरला असेच वाटत असे. झोपणारा कलियुगाचा, बिछाण्यातून उठणारा द्वापारयुगाचा, उठून उभा राहणारा त्रेतायुगाचा आणि पुढे चालणारा कृतयुगाचा हा आमचा वेदमंत्र. म्हणून चालत राहा, चालत राहा, चरैवेती, चरैवेती. या वाक्यांचा पुन्हा पुन्हा उच्चार करणारे कोण होते? हे सारं वर्णन कुणाचं आहे? ते आहे नवोज्ज्वल भारताचे महानायक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचं. गरीब परिवार. दीनदयालांचा जन्म एका गरीब परिवारात प्रसिद्ध ज्योतिषी हरिराम उपाध्याय यांच्या वंशात उत्तर प्रदेशाच्या मथुरा जिल्ह्यातील नागला चंद्रभाग या गावी झाला. तो दिवस होता 25 सप्टेंबर 1916, सोमवार. सूर्योदयाच्या शुभसमयी माता रामप्यारीने पुत्रमुख पाहिले. सारे त्याला दीना म्हणू लागले. दीनदयालांचे वडील भगवती प्रसाद रेल्वेत कर्मचारी होते. नोकरीमुळे बराच वेळ ते घराबाहेरच असत. दीनाची जन्मपत्रिका बघून ज्योतिषांनी सांगितले की मुलगा विद्वान होईल, निस्वार्थ कार्यकर्ता बनेल, दुबळ्या दुःखी लोकांवर प्रेम करेल, जननायक होईल, पण लग्न करणार नाही. कुटुंबात एका बाजूने आनंद तर दुसरीकडे व्यथा होती. आई वडील सोडून गेले. दीनाच्या छोट्या भावाचे नाव शिवदयाल. त्याला सारे शिबू म्हणत. शिबू 6 महिन्याचा असेल.
भगवती प्रसादांनी पत्नी मुलांना तिच्या माहेरी पाठविले. आजोबा चुन्नीलाल आणि मामा राधारमण यांचे हे घर. अचानक दीनाच्या वडिलांच्या भगवती प्रसादांच्या मृत्यूची वार्ता आली. अतीव दुःखामुळे आईची तब्येत बिघडली. ती या धक्क्यातून सावरूच शकली नाही. तिला क्षयाची बाधा झाली. 4 वर्षानंतर तीही देवाघरी निघून गेली. दोन्ही मुले अनाथ झाली. आईच्या मृत्यूचा मुलांच्या मनावर तीव्र आघात झाला. परिस्थिती विवश होऊन आजोबा नोकरी सोडून मुलांसोबत गावी परतले. आजी आणि आजोबांचे प्रेम काय, हाच तो मुलांना आधार राहिला. चोरांना घाबरला नाही. एक दिवस एक विचित्र घटना घडली. रात्रीचे 11-12 वाजले असतील. नेहमीसारखा दीना आपल्या मावशीजवळ गप्पा गोष्टी करीत होता. घरातल्या इतर बायकासुद्धा गोष्टींमध्ये रंगून गेल्या होत्या. अचानक 10-12 चोरांनी घरावर हल्ला केला. दीनाला त्यांनी ओढून जमिनीवर आदळले. त्याच्या छातीवर पाय रोवून त्याला जिवे मारण्याची चोरांनी धमकी दिली. सांग, कुठे आहे जडजवाहीर? देऊन टाक, नाही तर मारून टाकू. दीनदयाळ आपल्या खास शैलीत म्हणाले, मी तर ऐकले आहे की चोर श्रीमंतांना लुटून गरिबांचे संरक्षण करतात, पण तुम्ही तर माझ्यासारख्या गरिबालाच मारत आहात. हे आश्चर्य आहे. हे शब्द ऐकताच चोरांच्या नेत्याचे मन विचलित झाले. दीनाला त्यांनी सोडून दिले आणि आपल्या साथीदारांसह तो निघून गेला. धीराची परीक्षा. 1926च्या सप्टेंबरमध्ये आजोबा चुन्नीलालजी स्वर्गवासी झाले. मामा राधारमणांपुढे प्रत्येक प्रश्न उभे राहिले. दीना, शिबू आणि त्यांच्या स्वतःच्या मुलांचे शिक्षण, पालनपोषण कसे करायचे? दुर्भाग्य संकटांची मालिकाच घेऊन येते. राधारमण क्षयाने आजारी झाले. वैद्य म्हणाले की ते जगणे अशक्य. त्यांच्या गावी भरतपूर, आग्रा साऱ्या ठिकाणच्या वैद्यांनी उपचारास नकार दिला. आता काय करावे? शेवटी लखनौच्या एका नातेवाईकाने त्यांना आपल्या घरी बोलाविले. पण त्यांना तिथे कोण घेऊन जाणार? क्षय म्हणजे लागट रोग. तो आपल्यालाही होईल या भीतीने राधारमणजवळ सुद्धा कुणी जायला तयार होईना. त्यावेळी दीना 11 वर्षांचा. तो त्यांच्यासोबत जायला तयार झाला. मामाला संमती द्यावीच लागली. दीनाची परीक्षाही जवळ येत चाललेली. पण मामाच्या सेवेत दीना सारं काही विसरला. मामाच्या प्रकृतीत थोडी सुधारणा दिसू लागली. तेव्हा दीना गंगापूरला परीक्षा द्यायला परतला आणि याही स्थितीत दीना सर्वप्रथम आला. साऱ्यांनाच सुखद आश्चर्य वाटले. वैशिष्ट्यपूर्ण विद्यार्थी. गंगापुरात पुढील शिक्षणाची व्यवस्था नव्हती. 5व्या वर्गाच्या शिक्षणासाठी दीनाचे कोट गावातील शाळेत नाव घातले. नंतर राजधर गावी तो 8वीची व 9वीची परीक्षा उत्तीर्ण झाला. त्याच्या मामाचा मुलगा बनवारीलाल देखील दीनाच्याच वर्गात शिकत असे, पण तो अभ्यासात बराच मागे असे. सारी पुस्तके तो आपल्याजवळ ठेवून घेई. दीनाजवळ वेगळी पुस्तके नसत, पण दीना पुस्तकांसाठी कधी भांडला नाही. बनवारी झोपला की ती पुस्तके घेऊन दीना अभ्यास करीत असे. दीनदयाळ 9व्या वर्गात असताना भाऊ शिवदयाल टायफॉईडने आजारी पडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. दोन्ही भावात अगाध प्रेम होते. दीनाला अतीव दुःख झाले. हायस्कूलच्या शिक्षणासाठी दीना राजघरावरून सीकरला आला. त्याने शाळा सोडू नये म्हणून राजघरच्या शिक्षकांचा अतिशय आग्रह होता. असे हुशार विद्यार्थी शाळा आणि शिक्षकांना गौरवाचे वाटत असतात. मॅट्रिकच्या परीक्षेला काही दिवस उरले असताना दीनदयाळ आजारी पडला. तरी साऱ्या विद्यार्थ्यांमधून तो प्रथम आला. प्रत्येक विषयात त्याला सर्वाधिक गुण प्राप्त झाले. गणित हा त्याचा प्रिय विषय. त्याने लिहिलेली भूमितीची उत्तरपत्रिका पुढे कित्येक दिवस आदर्श उत्तरपत्रिका म्हणून जपून ठेवण्यात आली होती. सीकरच्या महाराजांच्या कानावर या हुशार विद्यार्थ्याची माहिती गेली. त्यांनी दीनदयाळला बोलावून विचारले, बक्षीस म्हणून तुला काय देऊ? फक्त आपला आशीर्वाद, दीना उत्तरला. महाराजांना दीनाच्या उत्तराने अतिशय आनंद झाला. एक सुवर्णपदक, पुस्तकांसाठी 250 रुपये आणि दरमहा 10 रुपये विद्यार्थी वेतन देऊन त्यांनी दीनाला आशीर्वाद दिला. शून्य मंडळ. राधारमणच्या घराण्यात आजवर कोणीच कॉलेजमध्ये गेले नव्हते. दीनदयाळच घराण्यातले कॉलेजमध्ये प्रवेश करणारे पहिले. त्यांनी पिलानीच्या कॉलेजमध्ये प्रवेश केला. कॉलेजमध्येही ते सर्व विद्यार्थ्यांना पुढेच राहिले. मात्र इतर विद्यार्थी मित्रांनाही ते अभ्यासात मदत करीत. ते साऱ्यांना आधार देत. पुढे अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढताच साऱ्यांना एकत्र करून दीनदयाळांनी एक मंडळ तयार केले. त्याला नाव दिले शून्य मंडळ, झिरो असोसिएशन, कमी गुण मिळवणाऱ्यांचे मंडळ. सर्वांचे आकर्षण केंद्र. 1937च्या इंटरच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवून त्यांनी एक विक्रमच केला. आजवर इतके गुण कुणालाच मिळाले नव्हते. दीनदयाळजींच्या या यशाबद्दल आनंदित झालेले श्री घनश्यामदास बिर्ला
यांनी त्यांना एक सुवर्णपदक बहाल केले. आपल्या संस्थेत चांगलीशी नोकरीही त्यांना देऊ केली. पण शिक्षण पूर्ण होईस्तोवर नोकरी न करण्याचा आपला निर्धार व्यक्त करून दीनदयालजींनी त्यांची सूचना नम्रपणे नाकारली. जेव्हा वाटेल तेव्हा या, आमच्याकडे एक जागा तुमची वाट बघत असेल, बिर्लाजींनी आश्वासन दिले. पण दीनदयालजींच्या जीवनात बिर्लाजींना नोकरी मागण्याचा प्रसंगच आला नाही. BA साठी दीनदयाळ पिलानीहून कानपुरात आले. तिथे त्यांनी SD महाविद्यालयात प्रवेश घेतला. ते वसतिगृहात राहायचे. त्यावेळी त्यांच्या साथीदारात बलवंत महासिंधे आणि सुंदरसिंग भंडारी प्रमुख होते. बलवंत महासिंधे यांच्या प्रयत्नामुळेच दीनदयालजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यात रुची घेऊ लागले. देशाची सेवा करण्याची आंतरिक इच्छा असल्यामुळे तर ते संघाच्या अधिकाधिक जवळ येऊ लागले. शिक्षणात खंड. 1939 त्यांनी BA ची पदवी घेतली. MA च्या शिक्षणासाठी ते आग्र्याला आले. MA साठी त्यांचा विषय इंग्रजी साहित्य होता. त्याच काळात नानाजी देशमुख आणि अन्य एक मित्र आग्र्यात संघकार्याचा प्रारंभ करण्यासाठी आले. दीनदयालजीही त्यांच्यासोबत काम करू लागले. संघकार्यात व्यस्त असतानाही ते MA च्या पहिल्या वर्षाची पहिली परीक्षा पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण झाले. त्यांच्या नात्यातल्या श्रीमती रमादेवींचा आणि दीनदयालजींचा आत्मीयतेचा संबंध होता. आजारी झाल्यामुळे उपचारासाठी त्या आग्र्याला आल्या. त्यांच्या सेवेचा भार दीनदयालजींवर आला. संघकार्य, शिक्षण आणि रमादेवींची शुश्रूषा ही सारी कामे ते एकाच वेळी करू लागले. MA ची परीक्षा जवळ येत होती. इकडे रमादेवींची प्रकृतीही खालावत होती. परीक्षेची तयारी सोडून दीनदयालजी रमादेवींच्या सेवेत रात्रंदिवस जागू लागले. पण त्यांच्या शुश्रूषेला यश आले नाही. रमादेवींच्या आजारातच निधन झाले. दीनदयालजी कमालीचे खिन्न झाले. ते परीक्षेला बसलेच नाहीत. विद्याभ्यास संपला. सिकरचे महाराज आणि बिर्लाजी यांच्याकडून सुरू असलेले विद्यावेतन बंद झाले. हातातली नोकरी सोडली. स्वतःची मुळीच इच्छा नसतानाही फक्त मावशीच्या आग्रहाखातर त्यांना एका शासकीय परीक्षेला बसावे लागले. या परीक्षेत भाग घेणाऱ्यांना सुटाबुटात येणे आवश्यक समजले जात असे. त्यांच्या मित्रांनी त्यांना सांगितले. पण त्यांच्याजवळ पाश्चात्य पद्धतीचे कपडे नव्हते. भारतीय पोशाखाशिवाय अन्य घालायची इच्छाही नव्हती. MA च्या परीक्षेस न बसल्याबद्दल मामा राधारमण तर फारच रागावलेले. त्यांच्याजवळून पैसे कसे मागायचे. मग दीनदयालजींनी मावशीकडून सुटासाठी पैसे घेतले. पण शिंपी तो शिंपीच निघाला. कपडे मागायला गेले तर त्याने ते शिवलेच नव्हते. आजच शिवून देतो असे आश्वासन तेवढे मिळाले. बस आता चिंता नाही. ईश्वराची हीच इच्छा असणार. मला सूट नको, कापड परत द्या असे म्हणून कोरे करकरीत कापड घेऊन ते घरी परतले. मुलाखतीसाठी दीनदयालजी गेले. सारे सुटाबुटात आलेले. फक्त दीनदयालजी तेवढे धोतर, कुर्ता आणि टोपी घातलेले. त्यांना बघून सारे उपहास करू लागले. पंडितजी आले आहेत पूजापाठ करायला, अशी टवाळी सुरू झाली. त्या दिवशी लोक उपहासाने त्यांना पंडितजी म्हणाले असतील, पण पुढे लक्षावधी लोक त्यांना गौरवाने पंडितजी म्हणू लागले. त्यांची मुलाखत घेणारा इंग्रज अधिकारी होता. त्याला पाहताच दीनदयालजींना कळून चुकले की मुलाखतीचा निर्णय तर विरुद्धच लागणार. पण आश्चर्य असे की नोकरीसाठी ज्यांची निवड झाली त्यांच्यात दीनदयालजींचा सर्वात वरचा क्रमांक होता. पण दीनदयालजींना सरकारी नोकरीत राहण्याची इच्छा नव्हती. हाती आलेली नोकरी नाकारून ते प्रयागला गेले. मामांच्या इच्छेनुसार त्यांनी BT परीक्षेसाठी प्रवेश घेतला. तेथील वसतिगृहातच ते राहू लागले व त्यांनी BT ची पदवी प्राप्त केली. मामा मावशीला काळजी. हा काळ भारत छोडो आंदोलनाचा, इंग्रजी राजवट संपविण्याचा तो महाप्रयास होता. चारी दिशांना गोळीबार, हरताळ आणि सत्याग्रह सुरू होते. दीनदयालजींच्या मामा मावशींना काळजी वाटायला लागली. दीनाही पकडला जाईल काय. एखादी बऱ्यापैकी नोकरी बघून लग्न करून संसार थाटला तर बरे होईल. ते ईश्वराची करुणा भाकू लागले. त्याची जन्मपत्रिका घेऊन ज्योतिषाच्या दरवाजांचे उंबरठे झिजवू लागले. साऱ्यांनी एकच गोष्ट सांगितली. त्यांच्या कुंडलीत विवाह आणि सरकारी नोकरीचा योग नाही. जबरदस्ती केली तर दीनाचे नुकसान होईल. वेळ आली तर तो आपले प्राणसुद्धा गमावतील. देश हेच कुटुंब. घरून विवाहाचा आग्रह होईल म्हणून दीनदयालजींनी घरी येण्याचीही इच्छा होईना. तरी एकदा ते घरी जाऊन मामा मावशीला भेटून आले. नंतर मात्र कुणी त्यांच्या विवाहाबद्दल बोलले नाही. मन लावून देशकार्य करण्याच्या कामात विवाहामुळे अडचण येईल असे दीनदयालजींचे मत होते. निर्विकार मनाने आणि आंतरिक प्रेरणेने ते राष्ट्रकार्याचे सेवाव्रती बनले. नागपूरच्या संघशिक्षा वर्गात जाऊन ते डॉक्टर हेडगेवारांना भेटले.
त्यांच्याशी चर्चा केली आणि संघकार्याच्याद्वारे आपले संपूर्ण जीवन देशासाठी समर्पित करण्याचा त्यांनी निर्धार केला. 1942मध्ये बाकी सारी कामे बाजूला सारून ते संघाचे प्रचारक बनले. उत्तर प्रदेशच्या लखीमपूर जिल्ह्यात ते संघकार्य करू लागले. आयुष्यभर अविवाहित राहिलेले दीनदयाळजी स्वतः कोणत्याच कौटुंबिक बंधनात जखडले गेले नाहीत. पण आपल्या साऱ्या नातेवाईकांशी त्यांनी कधीच संबंध तोडले नाहीत. प्रवासात असताना आपली कामे संपताच ते नातेवाईकांकडे जाऊन राहायचे. सारे त्यांच्या आत्मीयतेने स्वागत करीत. लग्नकार्यासारख्या विशेष प्रसंगी ते आपल्या नातेवाईकांकडे जायला चुकत नसत. ते ज्या घरी जातील त्या घरचे बनून जात. सर्वांना आपलेसे वाटत. त्यांचे बोलणे, विनोदबुद्धी आणि व्यवहार सहज व स्वाभाविक असायचा. त्यांच्या हृदयात साऱ्यांसाठी प्रेम असायचे. धन्यवाद.